Dear students, in the last lecture, we have discussed the rules related to limit. First one as limit x raised to n upon x minus a is always equals to n a raised to n minus 1, which is limit x tends to a, x raised to n minus a raised to n upon x minus a is equals to n a raised to n minus 1 with a should be always greater than 0. आणि याला रिलेटेड एक्झाम्पल ऑलरेडी आपण डिस्कस केली आहेत. इथून पुढे जे 2 तास होतील त्या 2 तासामध्ये आपल्याला आणखी 3 रूल्स डिफाइन करायचे आहेत. हे 3 रूल्स जे डिफाइन होतील त्याला रिलेटेड एक्झाम्पल डिस्कस करायचे आहेत. ती एक्झाम्पल्स अशी असतील, मी रूल्स लिहितो, पहा काळजीपूर्वक, आणि मग आपण त्याला रिलेटेड एक्झाम्पल डिस्कस करू. द फर्स्ट वन इज लिमिट एक्स टेंड्स टू 0 sin x upon x is always equals to 1 for all x belongs to set of all real numbers. हा पहिला नियम झाला. आणि याला रिलेटेड याची एक्सटेन्शन्स म्हणजे लिमिट एक्स टेंड्स टू 0 sin kx upon x is equals to k, limit x tends to 0 tan x upon x is equals to 1, limit x tends to 0 tan kx upon x is equals to k, limit x tends to 0 sin x is equal to 0 and limit x tends to 0 cos x is equals to 1. हे झाले सगळे काही ट्रिग्नोमेट्रीशी रिलेटेड. आणि मग याचं एक्सटेन्शन म्हणून जो रूल बघायचा आहे तो म्हणजे लिमिट एक्स टेंड्स टू 0 1 मायनस कॉस पी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इज ऑलवेज इक्वल्स टू 1/2 पी स्क्वेअर. हे त्या लिमिट एक्सटेंड टू 0 साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1चं एक्सटेन्शन म्हणून घ्यायचं आहे. यानंतरचे जो 2 नियम आहेत त्यातला पहिला असेल लिमिट एक्सटेंड्स टू 0 a power x minus 1 upon x is equals to log a provided a greater than 0. हा जो रूल आहे, हा रूल पहा a कॉन्स्टंट आहे, x व्हेरिएबल आहे. याचा अर्थ लिमिट एक्स टेंड्स टू 0 a रेज टू x मायनस 1 अपॉन x अशी सिच्युएशन असेल तर उत्तर किती येणार आहे? लॉग a. यानंतरचा पुढचा आहे लिमिट एक्स टेंड्स टू 0 1 plus x bracket raised to 1 upon x is always equals to e. आणि मग याच्या पुढची एक्सटेन्शन्स आपण पाहायचे आहेत. आता हे 3 जे नियम आहेत, लिमिट एक्स टेंड्स टू 0 sin x upon x is equal to 1 for all x belong to set of all real numbers. दुसरा म्हणजे लिमिट एक्स टेंड्स टू 0 a power x minus 1 upon x is equals to log a. आणि तिसरा लिमिट एक्स टेंड्स टू 0 1 plus x bracket raised to 1 upon x is always equals to e. याला रिलेटेड एक्झाम्पल इथून पुढचे 2-3 तास आपल्याला डिस्कस आहे. लिमिट एक्स टेंड्स टू 0 sin x upon x is equals to 1. What it means? No doubt x is a variable and then I rewrite it as limit variable tends to 0 sin variable divided by the same variable term. If situation occurs somewhat like this, then definitely the answer comes out to be equals to 1. Now let me write down the problem with illustrative form as limit x tends to 0. If I write down sin 3x upon x, आता मला सांगा कुठल्या अँगलचा साइन रेशो घेतला आहे? sin 3x असं डिफाइन दिसतंय न्यूमरेटरला. याचा अर्थ एक गोष्ट नक्की की जो अँगल आहे तोच डिनॉमिनेटरला आला आणि तो जर 0 कडे जात असेल तर त्याचं उत्तर 1 येतं. इट मीन्स लिमिट एक्स टेंड्स टू 0 sin 3x upon x, इट मीन्स व्हॉट द अँगल इज 3x. इफ इट ऑकर्स ॲज अ डिनॉमिनेटर, नो डाऊट ॲज x अप्रोचेस नियरर टू 0 3x ऑल्सो अप्रोचेस टू 0. म्हणजे या रूलमध्ये हे फिट बसतंय. लिमिट एक्स टेंड टू 0 sin 3x upon x, इट मीन्स हा रूल जर अप्लाय करायचा असेल तर लिमिट एक्स टेंड्स टू 0 रिटर्न ॲज इट इज, sin 3x रिटर्न ॲज इट इज. आता जो अँगल आहे तोच त्याच्या डिनॉमिनेटरला हवा असेल तर तिथे ऑब्व्हियसली 3x आले पाहिजेत. आणि 3x आले पाहिजे त्याचा अर्थ आपण 3 हे एक्स्ट्रा मल्टिप्लायर म्हणून घेतोय, ते बॅलन्स करण्यासाठी न्यूमरेटरला मल्टिप्लाइड बाय 3 असं लिहू. अँड देन आय राईट डाऊन ॲज x approaches to 0
definitely it says 3x also approaches to 0. It means I have got the form as limit variable tends to 0, sine variable upon variable, and if the situation is of this form, definitely the answer comes out to be equals to 1 multiplied by 3, resultant will be equals to 3. Therefore, I have written the answer for limit x tend to 0 sine 3x upon x is equal to 3. In general, the same problem will be discussed within generalization form as limit x tend to 0 if I have sine kx upon x. याचा अर्थ x ला मल्टिप्लायर किती आहे रे मुलांनो? k मल्टिप्लायर आहे. k कुठला आहे? स्केलर आहे कुठलाही. याचा अर्थ साइन ऑफ के एक्स इट मीन्स काय अँगल झाला? के एक्स झाला. आणि जो अँगल असेल तोच त्याच्या डिनॉमिनेटरला हवा तरच हा रूल फॉलो करता येईल. सो दॅट लिमिट एक्स टेंड टू 0 वी राईट डाऊन साइन के एक्स अपॉन के एक्स मल्टिप्लाइड बाय इथे एक्स्ट्रा किती घेतला? के मल्टिप्लायर घेतला. आपण व्हेरिएबल नाही बरं का एक्स्ट्रा घेत आहे, आपण कॉन्स्टंट मल्टिप्लायर ॲडजस्ट करतोय, व्हेरिएबल नाही ॲडजस्ट करत आहे. देअरफॉर जो अँगल आहे तोच डिनॉमिनेटरला आला. We have got the variable for sine ratio, the same occurs as denominator with multiplicative k, and then the answer will be k multiplied by, then the answer will be 1 multiplied by k, which results to k, and then we write down in general as limit x tends to 0 sine kx upon x comes out to be equals to k. आणि मग हे असं डिरेक्टली लिहिलं तरी चालणार आहे. आता इथे एक गोष्ट अशी की ॲज एक्स टेंड्स टू 0 शुड वी राईट डाऊन इट टेल्स अस दॅट के एक्स ऑल्सो टेंड्स टू 0. मग आता के कुठलाही मल्टिप्लायर असो त्या केनी एक्सला मल्टिप्लाय केलं आणि एक्सची जर किंमत 0कडे जात असेल तर ऑब्व्हियसली के एक्सची किंमत 0 होणारच आहे. विथ दिस वी टेक वन मोर प्रॉब्लेम ॲज, बघा पुन्हा एकदा सांगतो, रूल कुठला फॉलो करायचा आहे? लिमिट एक्स टेंड्स टू 0 साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1 फॉर ऑल एक्स बिलॉंग टू आर. इट मीन्स जो साइन रेशोचा अँगल आहे तोच जर डिनॉमिनेटरला आला आणि तो अँगल 0कडे जात असेल तर त्याचं उत्तर किती येतं? 1 येतं. इट मीन्स द सेम अँगल इफ ऑकर्स इन डिनॉमिनेटर and if that particular angle tends to 0, definitely the answer comes out to be equal to 1. It means moreover we write down limit variable tends to 0 sine variable upon variable, and the situation gives the answer as equals to 1. And in general we write down limit x tend to 0 sine kx upon x is equal to k. आणि हे जर एकदा लक्षात आलं तर लिमिट x tends to 0 sine 11x upon x याचा आन्सर ऑब्व्हियसली इमिजिएट देता येतं. What the answer will be? Definitely it equals to 11. If I have limit x tends to 0 sine minus 3x divided by x, what the answer will be? Definitely it comes out to be equals to minus 3. आपल्याला लक्षात आलाय रूल कसा अप्लाय करायचा. आता by sine 7x divided by 9x. Look at the problem carefully. 3 प्रॉब्लेम्स स्वतंत्रपणे लिहितो म्हणजे तिन्ही गणितातला फरक आपल्याला कळेल. Limit x tend to 0 sine 3x into sine 7x upon 9x is the given one. One more, let me write down limit x tends to 0 sine 2x multiplied by sine 5x divided by x square. One more, let me write down limit x tends to 0 sine 3x multiplied by sine 5x divided by 7x क्यूब. आता तिन्ही गणितं जरा काळजीपूर्वक पहा बरं का रे मुलांनो. न्यूमरेटरला मी 2 साइन टर्म्सचा प्रोडक्ट तसाच ठेवला आहे, पण डिनॉमिनेटरला प्रत्येक वेळेला व्हेरिएबल एक्सची पॉवर मी वाढवत नेली आहे. इन द फर्स्ट एक्झाम्पल आय हॅव टेकन द व्हेरिएबल विथ इट्स पॉवर 1, डिव्हायझर आय हॅव टेकन द सेकंड प्रॉब्लेम विथ एक्स स्क्वेअर, आणि तिसऱ्या गणितामध्ये तो घेतला आहे एक्स क्यूब. रूल कुठला अप्लाय करायचा आहे? लिमिट एक्स टेंड टू 0 साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1चा. याचा अर्थ साइन एक्स जर टर्म आली तर त्याच्या डिनॉमिनेटरला एक्स असायला हवा, तरच उत्तर किती येणार आहे? 1 येणार आहे. किंवा instead of that, if I have limit x tend to 0 sine kx upon x, then also I can write down the answer immediately as equals to k. Now for this particular problem, I have limit x tend to 0 sine 3x into sine 7x upon 9 into x. या गणितात sin 2x multiplied by sin 5x upon x square दिसतंय. x square आहे याचा अर्थ x multiplied by x आहे. हे गणित अगोदर सोडवतो, थोडासा बेस तयार होईल आणि मग पुढे जाऊ.
साइन के एक्स जर टर्म आली तर त्याच्या डिनॉमिनेटरला किती असायला हवं? साइन के एक्स आलं की त्याच्या डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर असायलाच हवं. सॉरी, साइन एक्स टर्म असेल तर त्याच्या डिनॉमिनेटरला एक्स असायला हवं. ऑन द सेम पॅरलल लाईन्स, इफ आय हॅव द टर्म साइन के एक्स, then it must has its denominator either kx or x. If it is kx, then write down limit x tend to 0 sin kx upon kx is equal to 1. If it is limit x tend to 0 sin kx upon x, then the answer comes out to be equal to k. It means this particular problem will be written like this: limit x tend to 0 sin 2x multiplied by sin 5x divided by this x square. Shall I split it like this? Definitely I can write down x square as x multiplied by x, so that I can apply this particular. Moreover, I write down limit x tend to 0 sin 2x divided by x multiplied by, is it sin 5x divided by x. Then the answer will be definitely sin 2x upon x as x approaches to 0 will gives you 2. Sin 5x upon x as x approaches nearer to 0 will gives you 5. And then the resultant will be इक्वल्स टू 10. दुसरं गणित समजलं. आता पहिलं आणि तिसरं एक्झाम्पल डिस्कस करू. इन द फर्स्ट एक्झाम्पल आय हॅव लिमिट एक्स टेंड टू 0 साइन 3x इंटू साइन 7x अपॉन 9 इंटू एक्स. हा जो 9 मल्टिप्लायर आहे तो तसा काही इफेक्टिव्ह नाही आहे. तो मल्टिप्लिकेटिव्ह अगोदरच बाहेर घेऊ म्हणजे 1/9नी मल्टिप्लाय केल्यासारखं होईल. मला सांगा साइन 3x मल्टिप्लाइड बाय साइन 7x दिसतंय, त्याच्या डिनॉमिनेटरला मात्र एकच एक्स आहे. वी हॅव गॉट द प्रोडक्ट बिटवीन साइन 3x इंटू अँड साइन 7x. याचा डिनॉमिनेटर किती असायला हवा? नेसेसरीली इफ द प्रोडक्ट अकर्स देन इट्स डिनॉमिनेटर विल बी एक्स स्क्वेअर अँड देन इट विल गेट सिम्प्लिफाईड लाईक दिस. बट दे हॅव गिव्हन द प्रॉब्लेम विथ इट्स डिनॉमिनेटर जस्ट विथ सिंगल व्हेरिएबल एक्स. लेट मी अटॅच विथ इट्स साइन 3x. साइन 7xला काही डिव्हायझर आहे का? काही नाही. याचा अर्थ हे 1/9 तसेच ठेवतो. बट द आन्सर फॉर दिस साइन 3x अपॉन x, इट कम्स आउट टू बी इक्वल टू 3. नाउ लिमिट x टेंड टू 0 साइन 7x will be no doubt written as sin 7 times 0, means definitely it will be sin 0, which is definitely sin 0, and then the answer comes out to be equal to 3/9 multiplied by sin 0 is always equals to 0. Answer comes out to be equal to 0. हे एका पद्धतीने. दुसऱ्या पद्धतीने जर सोडवायचं असेल हेच गणित, तर आपण कसं करू शकतो? या केसमध्ये साइन 7xला एक्सनी डिव्हाइड करा, त्याच टर्मनी मल्टिप्लाय करा. मग साइन 7xचा आन्सर किती येणार आहे? 7 येणार आहे. मल्टिप्लाइड बाय ॲज एक्स अप्रोचेस टू 0 दिस एक्स विल अप्रोचेस टू 0 अँड देन द आन्सर कम्स आउट टू बी इक्वल टू 0. इन एनी ऑफ द केस यू विल गेट द आन्सर एज इक्वल्स टू 0. सांगायचा उद्देश असा की डिनॉमिनेटर 0 येत नाही हे कन्फर्म आहे. इन दिस केस डिनॉमिनेटर वी आर नॉट गेटिंग इट ॲज 0. डेफिनेटली न्यूमरेटरची किंमत 0 आली तर चालणार आहे. उत्तर 0 आलं आहे, उत्तर 0 येईल. बट डिनॉमिनेटर शुड नेव्हर बी इक्वल्स टू 0. आता तिसऱ्या गणितात पहा काय होतं. इन द थर्ड एक्झाम्पल लेट मी स्प्लिट इट लाईक दिस. लिमिट एक्स टेंड्स टू 0 साइन 3x आणि साइन 5x हा प्रोडक्ट आहे. साइन 3x मल्टिप्लाइड बाय साइन 5x मीन्स ईच टर्म शुड हॅज इट्स डिनॉमिनेटर x. This 7 into x cube, shall I write down it with sin 3x, sin 5x as a numerator? It will not be disturbed. That 7x cube I prefer to write down with x multiplied by x. त्यातला एक x कोणाला अटॅच होतो? त्या sin 3x आणि sin 5x ला अटॅच होतो. It means now limit x tend to 0 1/7 sin 3x upon x multiplied by sin 5x upon x multiplied by 1 upon x. आता या केसमध्ये हे 1/7 तसेच राहतील. या sin 3x upon x चं उत्तर ॲज x approaches to 0 it will gives you the answer 3. Moreover, limit x tend to 0 sin 5x upon x will gives its answer as equals to 5. You will get 5 3s are 15 multiplied by 1/7. This product comes out to be equals to 15/7. पण ती जी शेवटची टर्म आहे कुठली? ही 1 upon x term. As x approaches to 0, you will get 1 upon x approaches nearer to infinity, so that this term 1 upon x, let me write down it like this. As x approaches to 0,
it tells us 1 upon x approaches nearer to infinity, and for this problem you will get the denominator as 0. आणि डिनॉमिनेटर 0 असेल तर उत्तर कसं येतं? येतच नाही उत्तर, ते फंक्शनच डिफाईन होत नाही. इट मीन्स फॉर दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम वी राईट डाऊन लिमिट डज नॉट एक्झिस्ट. का ते कळलं? न्यूमरेटरला समजा एक टर्म साईन के एक्सची वाढवली असती तर डेफिनेटली इथे त्याचं उत्तर येऊन गेलं असतं. तिन्ही गणितातला फरक कळला आहे. तिन्ही गणितातला फरक एकदा नीट काळजीपूर्वक पहा. ही पहिली केस, ही दुसरी आणि मग ही तिसरी. याच्या पुढचं एक गणित पहा. इफ आय हॅव लिमिट एक्सटेंड्स टू 0 साइन क्यूब 11x upon x cube. Look at the problem carefully. It is limit extends to 0 sin cube 11x upon x cube. Look at the numerator. It is sin cube 11x. It means sin 11x चा cube आहे. Means power for sin 11x is 3 and the denominator is x cube. Let us write down the numerator in this fashion. Limit extend to 0 as it is sin cube 11x. I prefer to write down it as sin 11x bracket cube divided by how much? X cube. आता ती जी पॉवर आहे ती क्लब करू. So that this term will be limit extends to 0 sin 11x upon x bracket cube which will gives you the answer as. या सिच्युएशनला हे रिलेट करा. याचा अर्थ उत्तर डेफिनेटली किती येणार आहे? ब्रॅकेटमधल्या टर्म्स 11 येणार आहे. पण ब्रॅकेट क्यूब आहे तसाच आहे. याचा अर्थ 11 क्यूब विल बी द आन्सर. 11 इंटू 11 इट इज 121. 11 इंटू 11 इंटू 11 इट इज 1331. Answer will be equals to either write down it as 11 cube or write down it as 1331. असाच आणखी एक प्रॉब्लेम पहा. हे 2-4 एक्झाम्पल्स पाहिली की तुम्हाला या फॉर्म्युलामधला बारकावा लक्षात येईल. म्हणजे कधी फॉर्म्युला अप्लाय करायचा, कसा अप्लाय करायचा, ही 2-4 गणितं स्पष्ट झाल्याशिवाय नाही कळत मुलांनो. लिमिट एक्सटेंड टू 0 साइन एक्स अपॉन एक्स 1 येतं. लिमिट एक्सटेंड टू 0 साइन के एक्स अपॉन एक्स इट इक्वल्स टू के. यालाच रिलेटेड आणखी 2 महत्त्वाचे प्रॉब्लेम डिस्कस करतो पहा. लिमिट एक्सटेंड टू 0 एक्स इंटू साइन 1 अपॉन एक्स. Limit extends to 0 1 upon x multiplied by sin 1 upon x. Look at the problems carefully. Look at each problem carefully. आणि मग याच्यानंतर जसं लिमिट एक्सटेंड टू 0 साइन एक्स इज इक्वल टू 0 लिहितो आपण. का लिहितो? तर लिमिट एक्सटेंड टू 0 साइन एक्स इज इक्वल टू 0 लिहायचं कारण असं की ॲज एक्स अप्रोचेस नियरर टू 0 साइन एक्स इट मीन्स साइन 0 डेफिनेटली अप्रोचेस टू 0. याचं उत्तर काय येईल जरा मला विचार करून सांगा. लिमिट एक्सटेंड टू 0 साइन 1 अपॉन एक्स. व्हॉट द आन्सर फॉर दिस वन? जरा विचार करा आणि मग सांगा की जो अँगल दिला आहे एक्स त्याऐवजी मी घेतलं आहे 1 अपॉन एक्स आणि साइन 1 अपॉन एक्स इज द गिव्हन वन. आता हा प्रॉब्लेम कधी सुटणार आहे? यातलं गणित मी डिस्कस करायला लागलो की डेफिनेटली ते सुटणार आहे. पहा, लेट अस डिस्कस द व्हेरी फर्स्ट वन. लिमिट एक्सटेंड टू 0 1 upon x sin x, it means is it nothing but just written in this form as sin x upon x? याचं उत्तर लगेच येणार आहे. आन्सर विल बी इक्वल्स टू नो डाऊट 1 बिकॉज इट इज द स्टँडर्ड फॉर्म. दुसरं गणित पहा. लिमिट एक्सटेंड टू 0 साइन 1 अपॉन एक्स आणि मग तिसरं गणित जे दिलं आहे ते 1 अपॉन एक्स साइन 1 अपॉन एक्स. हे पहा, जरा विचार करावा मुलांना याचा किती गणिताचं उत्तर असू शकेल. Basically this will be written with the next line as limit extend to 0 x multiplied by sin 1 upon x. पर्पजली असं ठेवलं आहे बरं का. याचं कारण आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचा कन्सेप्ट झाला आहे ऑलरेडी आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण ऑलरेडी असं डिस्कस केलं आहे व्हॉट एव्हर मे बी द साइन फंक्शन अँगल कुठलाही असो डेफिनेटली त्याची किंमत किती व्हॅल्यूच्या दरम्यान येते, मिनिमम किती येते आणि मॅक्झिमम किती येते सगळ्यांना माहिती आहे.
As theta belong to set of all real numbers, sin theta always line in between -1 to +1. आणि मग आपण असं रेंज डोमेन डिफाईन करताना लिहिलं होतं पहा की sin theta always lies in between -1 to +1. याचा अर्थ अँगल काय वाटेल तो असू दे, त्या साइन अँगलची व्हॅल्यू कुणादरम्यान येते? -1 to +1च्या दरम्यान येते. हे -1 to +1च्या दरम्यान येते याचा अर्थ मला तुम्हाला सांगायचा उद्देश असा की ती किंमत फायनाईट येते. इन्फायनाईट येते का? नाही येत. याचा अर्थ sin 1/x ही टर्म डिफाईन होताना -1 लेस दॅन ऑर इक्वल टू sin 1/x लेस दॅन ऑर इक्वल टू 1 अशी येणार. याचा अर्थ डेफिनेटली इथे कुठली तरी एक फायनाईट व्हॅल्यू असणार आहे. आणि मग या फायनाईट व्हॅल्यूला एक्सनी मल्टिप्लाय केलं म्हणजेच पर्यायाने कितीने मल्टिप्लाय केलं? 0नी मल्टिप्लाय केलं की उत्तर किती येणार आहे? डेफिनेटली 0 मल्टिप्लाइड बाय फायनाईट एलिमेंट. इट इज डेफिनेटली 0. पण इथं तसं होतं का बघा रे मुलांनो? वी कॅन राईट ऑन लिमिट x टेंड टू 0. 1/x sin 1/x इट मीन्स इट इज sin 1/x divided by x. Look at that sin 1/x. Sin 1/x it means again with the same reasoning shall I write down it as a finite element divided by an element tending towards 0. Element tending towards 0 means the situation will gives you the denominator 0, which means this particular function is not defined, and we write down limit does not exist for this particular case. याचा अर्थ या तिन्ही गणितातला फरक ज्या वेळेला कळेल त्यावेळेला आपल्याला फंक्शनचा कन्सेप्ट पण कळल्यासारखा आहे, ट्रिग्नोमेट्रीचा पण कळल्यासारखा आहे आणि लिमिटचं पण कळल्यासारखं आहे. ही तिन्ही गणितं कशासाठी दाखवली? तर ही MCQs रिलेटेड प्रॉब्लेम आहे. मल्टिपल चॉईस बेस्ड क्वेश्चनला असा बेस घेऊन पुढे जातात. म्हणजे हेच जर गणित दिलं मी, लिमिट x टेंड टू 0 x मल्टिप्लाइड बाय sin 1/x is equal to, and the options are A, B, C, D, which say 0, 1, -1 does not exist. तर ऑब्व्हियसली आपल्याला यापैकी उत्तर कुठलं आहे ते सांगता आलं पाहिजे. आणि हे ज्या वेळेला मी शिकवलं त्यावेळेला तुम्हाला कळलं की हां याचं उत्तर 0च कन्फर्म आहे. पण जर हे सांगितलं नसतं तर बऱ्याच मुलांनी याचं उत्तर लिमिट डज नॉट एक्झिस्ट कडे नेलं असतं. किंवा बेसिक पार्ट परफेक्ट कराल, जेवढी थिअरी परफेक्ट असेल, जेवढा बेसिक्स क्लिअर असतील तेवढी MCQs आपल्याला खूप छान सुटतात. आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्या वेळेला परीक्षेत विचारतात त्या वेळेला मुलाचं ज्ञान म्हणजेच नॉलेज, अंडरस्टँडिंग आणि स्किल ॲप्लिकेशन हे चारही भाग लक्षात ठेवून, हे चारही भाग विचारात घेऊन गणित तयार केलं जातं, प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, आता त्या शेवटच्या विचारलेल्या गणिताचं उत्तर तुम्हाला नक्की सापडेल की लिमिट x टेंड टू 0 sin 1/xचं उत्तर किती? द आन्सर विल बी, इट्स आन्सर विल बी डेफिनेटली उत्तर फायनाईट येणार आहे हे शुअर आहे. कारण लिमिट x टेंड टू 0 1/x मध्ये एक्सची किंमत 0कडे गेली की साइन इन्फिनिटी जरी असलं तरी ते टेंड्स टू इन्फिनिटी आहे, एक्झॅक्टली नाही आहे. याचा अर्थ याची किंमत ही डेफिनेटली फायनाईटकडे येणार आहे आणि ती कोणाच्या दरम्यान असणार आहे? -1 to +1 या क्लोज्ड इंटरवलमध्ये येणार आहे. इट ऑलवेज लाईज बिटवीन -1 to +1. आता इथे सुद्धा 4 उत्तर तयार करता येतात बरं का रे मुलांनो. कशी? तर मी जर विचारलं की लिमिट x टेंड टू 0 sin 1/x बिलॉंग टू -1 to +1 बिलॉंग टू -1 1 बिलॉंग टू -1 1 विथ क्लोज्ड बिलॉंग टू -1 1. ऑब्व्हियसली विच विल बी द करेक्ट आन्सर? मी सांगितलंच आहे करेक्ट आन्सर कुठलं, पण फक्त 4 पर्याय तुम्हाला दिले. हे 4 पर्याय पहा, आपणच गोंधळून जातो की उत्तर काय आहे. कन्सेप्ट माहीत असेल डेफिनेटली गणित सुटतं. ठीक आहे, याला रिलेटेड आणखी 2 एक्झाम्पल बघू आणि मग पुस्तकातली काही गणितं सांगतो कशी सोडवायची. एक्सटेन्शन्स पहा, ती म्हणजे लिमिट x टेंड टू 0 tan x upon x. Look at that, limit x टेंड टू 0 tan x upon x. आता लिमिट x टेंड टू 0 tan x upon x कसं सोडवणार? लिमिट x टेंड टू 0 tan x upon x सोडवण्यासाठी लिमिट x टेंड टू 0 tan x upon x. This gives you limit x tends to 0 written as it is. Look at the tan x. Tan x it means isn't nothing but sin x upon
cos x divided by x, which means limit extend to 0. Shall I write down this sin x upon cos x divided by x as a sin x upon x multiplied by 1 upon cos x? Then the answer for this limit extend to 0 sin x upon x is equals to 1, and 1 upon cos x, it means is it nothing but 1 upon cos 0. Cos 0 comes out to be equal to 1. Answer comes out to be equal to 1. Therefore limit extends to 0 tan x upon x ची पण किंमत आपण 1 घेतली आहे, आणि याचाच एक भाग म्हणून लिमिट एक्सटेंड टू 0 tan kx upon x also comes out to be equals to k असं आपण लिहितो. ठीक आहे. आता लिमिट एक्सटेंड टू 0 साइन एक्स अपॉन एक्स समजलं, लिमिट एक्सटेंड टू 0 साइन के एक्स अपॉन एक्स समजलं, लिमिट एक्सटेंड्स टू 0 tan x upon x is equals to 1, limit extend to 0 tan kx upon x is equals to k. These are the extensions for that limit extend to 0 sin x upon x is equal to 1. Let me write down the new one as limit extends to 0 1 minus cos px divided by x square, and the same problem will be taken as a standard form as limit extend to 0 1 minus cos px upon x square, which is equal to 1 by 2 p square. पहा गणित सोडवू. लिमिट एक्सटेंड टू 0 1 minus cos px divided by x square is the given problem. Look at that numerator. It is 1 minus cos px. The denominator is x square. Necessarily I should convert that term 1 minus cos px in sine ratio form so that it is related with limit extend to 0 sin x upon x. लिमिट एक्सटेंड टू 0 1 मायनस कॉस पी एक्स अपॉन एक्स स्क्वेअरमध्ये हा जो न्यूमरेटर आहे तो न्यूमरेटर मला साईनच्या भाषेत एक्सप्रेस केला पाहिजे. तो जर एक्सप्रेस केला तर डेफिनेटली काही गणित पुढे सुटण्याची शक्यता आहे. वी आर फॅमिलियर विथ वन रूल रिलेटेड विथ 1 मायनस कॉस पी एक्स. वी आर फॅमिलियर विथ 1 मायनस कॉस 2a इज ऑलवेज इक्वल्स टू 2 टाइम्स साइन स्क्वेअर ए. पहा आठवतोय का? 1 minus cos 2a is equal to 2 sin square a, आणि असाच एक आणखी लिहिला होता 1 plus cos 2a is equal to 2 cos square a. मुलांनो ट्रिग्नोमेट्रीचे नियम सगळे लिहित चला. आपण फॉर्म्युले दिलेले 30, हे फॉर्म्युले सतत आठवड्यात एकदा दोनदा तरी किमान आपण वही लिहिले पाहिजेत. फॉर्म्युले जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत त्याचं ॲप्लिकेशन नाही जमत मुलांनो. फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत, ते सतत लिहित राहा. आठवड्यातनं एकदा दोनदा तरी लिहायची सवय ठेवा. ओके. 1 minus cos 2a is equals to 2 sin square a. We are familiar with this. हा रूल लिहिताना इथे 2a जर अँगल असेल तर त्याच्या अगदी निम्मा इकडे होतो a होतो. म्हणून याचं जनरलायझेशन मी असं नेहमी सांगतो की वॉट एव्हर मे बी द अँगल स्टार, इफ इट इज 1 minus cos star then definitely write down it as sin square angle divided by 2, that is star by 2. म्हणजे गणित कुठलंही येऊ दे आता, कधीच चुकायची शक्यता नाही. 1 minus cos star is equal to 2 sin square star by 2, which will gives you the numerator expressed as 1 minus cos px 1 minus cos star by 2 for sin square ratio is 2 times sin square is it nothing but px by 2 divided by x square. न्यूमरेटरला पण साइनचा पॉवर 2 आहे, डिनॉमिनेटरला पण एक्सचा पॉवर 2 आहे. क्लब करू सो दॅट इट विल बी लिमिट एक्सटेंड टू 0 2 टाइम्स इज इट साइन पी एक्स अपॉन 2 डिवाइडेड बाय एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. लुक ॲट दॅट टर्म इन ब्रॅकेट. ती महत्त्वाची टर्म आहे विच विल गिव्ज यू द नेक्स्ट स्टेप ॲज लिमिट एक्सटेंड टू 0 ॲज इट इज. 2 मल्टिप्लिकेटिव्ह तसाच ठेवतो. तो साइन पी एक्स अपॉन 2 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर लिहिताना साइन पी बाय 2x डिवाइडेड बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर लिहितो की जेणेकरून काही टर्म लवकर समजेल. साइन पी एक्स अपॉन 2 आय प्रेफर टू राईट डाऊन ॲज साइन पी बाय 2x divided by x so that I can apply limit extend to 0 sin kx upon x, which comes out to be equal to k. The multiplier for x is k. Here the multiplier for x is p by 2. We write down the answer as 2 written as it is as a multiplicative element. ब्रॅकेट स्क्वेअर तर बदलत नाही, तो तसाच राहणार आहे. लिमिट एक्सटेंड टू 0 साइन के एक्स अपॉन एक्स, के इज इक्वल्स टू पी बाय 2, लिमिट एक्सटेंड टू 0 साइन पी बाय 2x अपॉन एक्स
it will be p by 2, and then it will be 2 times p square by 4, which will gives you half times p square as an answer. And we write down the generalization as limit x tend to 0, 1 minus cos px upon x square always equals to 1 by 2 p square. आणि हा रूल म्हणून अप्लाय केला तरी सगळीकडे ग्राह्य धरला जातो. 1 minus cos px upon x square is equal to half p square. For a moment, let us apply this one and write down the answer. For limit x tend to 0, 1 minus cos 3x upon x square. What the answer will be? p ची किंमत किती आहे रे मुलांनो? It is equals to 3. Therefore, what the answer will be? The answer definitely will be 1 by 2 3 square, which means it comes out to be equals to 9 by 2. What will be the answer for limit x tend to 0, 1 minus cos 6x upon x square? It is definitely equals to 1 by 2 6 square, means it comes out to be equals to 18, because p ची किंमत किती आहे? 6 आहे. हाफ p square म्हणजे हाफ टाइम्स 6 square, and 6 square is equals to 36 divided by 2, it comes out to be equal to 18. हा जो रूल आपण घेतला त्याचं ॲप्लिकेशन पाहिलं, ते गणित सोडून बघूयात ना, तेवढंच येतं का? 1 minus cos 3x upon x square, या नियमाप्रमाणे उत्तर किती आलं आहे? 9 by 2. इथे सुद्धा सोडवून किती आलं पाहिजे? 9 by 2 आलं पाहिजे. वी आर फॅमिलियर विथ रूल दॅट 1 minus cos 2a इज इक्वल्स टू 2 times sin square a, आणि आपण जनरलायझेशन लिहिलं 1 minus cos star is equal to 2 times sin square angle by 2, that is star by 2. What the value for star is? Star is 3x. Therefore, limit x tend to 0 written as it is. 1 minus cos 3x means it will be replaced with 1 minus cos star 2 sin square star by 2 2 sin square. इथे स्टार ची किंमत किती आहे? 3x आहे, means it is 3x by 2 divided by how much? X square, which will gives you limit x tend to 0 2 written as it is. Let us write down sin 3x by 2 as a sin 3 by 2x upon x. आपण पॉवर क्लब करतोय sin square आणि x square अशी, so that 2 as it is. What limit x tend to 0 sin kx upon x? It is k, which is 3 by 2 bracket square as it is, which is 2 times 9 by 4, which comes out to be equal to 1 by 2 9. That is 9 by 2 will be the answer. यायलाच पाहिजे उत्तर मुलांनो. आता जर गणित असं दिलं, लिमिट x टेंड टू 0 sin 3x sin 5x डिवायडेड बाय 1 minus cos 4x, तर आपल्याला चटचट उत्तर सांगता आलं पाहिजे फॉर्म्युला अप्लाय करून. नॉट नेसेसरी दॅट यू शुड डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. आपल्याला ही गणितं MCQसाठी तयार करायची आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी तयार करायचे आहेत. हे गणित कसं सुटणार आहे? हां, नॉर्मल थेरी जर आपण अप्लाय करत राहिलो तर हेच गणित सोडवताना आपल्याला ही स्टेप वापरावी लागेल. लिमिट एक्स टेंड टू 0 sin 3x मल्टिप्लाइड बाय sin 5x डिवायडेड बाय वी हॅव 1 minus cos 4x. पण तो जो 1 minus cos 4x आहे आणि sin 3x sin 5x आहे, याच्या डिनॉमिनेटरला x मल्टिप्लाइड बाय x लागणार आहे, याच्या डिनॉमिनेटरला x स्क्वेअर लागणार आहे, तरच हे गणित सुटणार आहे. इट मीन्स टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर वी शुड डिवाइड इट विथ x स्क्वेअर, आणि मग याचं स्प्लिटिंग होईल. लिमिट x टेंड्स टू 0 sin 3x upon x multiplied by sin 5x upon x. This will gives you 2 times sin square 4x by 2 म्हणजे किती? 2x डिवायडेड बाय x स्क्वेअर, आणि मग sin स्क्वेअर 2x अपॉन x स्क्वेअर आपण इथे जसं क्लब केलं तसं सोडवू आणि मग याचं उत्तर येईल. पण याच्याऐवजी डिरेक्टली जर आन्सर आपल्याला सोडवायचा असेल तर एवढ्या 1 2 4 गणितावरून आपल्याला कळेल की sin 3x अपॉन x अशी सिच्युएशन असेल तर न्यूमरेटरला हे 3 येणार आहेत, कारण दोन्हीकडे आपण सारखाच डिव्हायझर घेतला आहे. sin 5x अपॉन x म्हणजे आन्सर 5 येणार आहे, डिवायडेड बाय इकडे 2 टाइम्स 2 स्क्वेअर घ्या किंवा डिरेक्टली हाफ टाइम्स p स्क्वेअर घ्या, यू विल गेट द सेम आन्सर. p ची किंमत किती आहे? 4 आहे. सो दॅट इट विल बी 15 डिवायडेड बाय 8 विल बी द आन्सर. इथे सो तेच येतं पहा. याचा आन्सर येणार आहे 3, याचा आन्सर येणार आहे 5, इकडे 2 मल्टिप्लायर तसाच राहिला
आणि इकडे साइन स्क्वेअर 2x अपॉन एक्स स्क्वेअर, इट मीन्स इज इट नथिंग बट साइन 2x अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, विच विल गिव्स यू द आन्सर ॲज 2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. म्हणजे 4 2 जा 8 आणि न्यूमरेटरला 15. अगेन यू विल गेट द सेम आन्सर 15/8. आता याला रिलेटेड जी काही गणितं आहेत ती गणितं आणि याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या लेक्चर्स, उद्या ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले लिहा, इथून पुढं डिफरन्शिएशन आहे, कंटिन्युटी आहे, इंटिग्रेशन आहे, डिफरन्शियल इक्वेशन आहे. या सगळ्या केसेसमध्ये, या सगळ्या टॉपिकमध्ये मला तुमच्याकडून ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट परफेक्ट होताना बघायचा आहे, की जेणेकरून